हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। तिसऱ्या टप्प्यामध्ये आज देशातील 93 जागांसह राज्यातल्या 11 जागांसाठी मतदान सुरू। सकाळी 9 वाजेपर्यंत एकूण 10.76% मतदान। राज्यामध्ये सकाळी 9 वाजेपर्यंत 6.64% मतदान। रत्नागिरी सिंधुदुर्गात सर्वाधिक 8.17%, तर कोल्हापुरात 8.4% मतदान। बारामतीच्या माळेगावमध्ये शरद पवारांनी बजावला मतदानाचा हक्क। सुप्रिया सुळेंसह प्रतिभा पवार, रेवती सुळे यांच्याकडूनही मतदान। बारामतीच्या काटेवाडीमध्ये अजित पवारांनी बजावला मतदानाचा हक्क। सुनेत्रा पवार यांच्यासह आई आशाताई पवार यांनी देखील केलं मतदान। मेरे साथ माँ है, पवार कुटुंबामध्ये माझी आई सर्वात मोठी। मतदानानंतर अजित पवारांचं वक्तव्य। तर 86 वर्षांच्या आईला राजकारणामध्ये ओढायला नको, श्रीनिवास पवारांचा अजित पवार यांना सल्ला। अजित पवार गटानं भोरमध्ये मतदानासाठी पैसे वाटल्याचा रोहित पवार यांचा आरोप। यासाठीच वाय दर्जाची सुरक्षा हवी होती का? व्हिडिओ ट्विट करत रोहित पवार यांचा सवाल। तर असले प्रकार करत नाही, रोहित पवारांच्या डोक्यावर परिणाम म्हणून पैसे वाटल्याचा आरोप। रोहित पवारांच्या आरोपानंतर अजित पवार यांची प्रतिक्रिया। अजित पवारांनी सुनेत्रा पवारांना बळीचा बकरा केला। बारामतीमध्ये सुप्रिया सुळेंचा विक्रमी मताधिक्यानं जिंकून येतील, संजय राऊतांकडून विश्वास व्यक्त। रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभेमध्ये नारायण राणे पराभवाचा चौकार मारतील, तर विनायक राऊत पुन्हा लोकसभेमध्ये जाणार, राऊतांची प्रतिक्रिया। माळशिरसमध्ये भाजप उमेदवारानं बनावट नोटा वाटल्या। उत्तम जानकर यांचा रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्यावर गंभीर आरोप। अहमदाबादमध्ये नरेंद्र मोदींनी मतदानाचा हक्क बजावला। रानीप मतदार केंद्रावर मोदींकडून मतदान, तर जनतेला मतदान करण्याचं मोदींचं आवाहन। सोलापुरात काँग्रेस उमेदवार प्रणिती शिंदे यांनी बजावला मतदानाचा हक्क। लोकशाही वाचवण्यासाठी आमची लढाई, प्रणिती शिंदे यांच्याकडून जनतेला मतदान करण्याचं आवाहन। रत्नागिरीच्या पालीमध्ये उद्योग मंत्री उदय सामंत यांनी बजावला मतदानाचा हक्क, तर रायगडच्या महाडमध्ये आमदार भरत गोगावले यांच्याकडून सपत्नीक मतदान। लातूरमध्ये अभिनेते रितेश देशमुख यांचं सहकुटुंब मतदान। सर्वांनी बाहेर पडून मतदान करावं, रितेश देशमुख यांचं मतदारांना आवाहन। हातकणंगलेमध्ये राजू शेट्टींनी केलं मतदान। विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकलीये, त्यामुळे माझाच विजय होणार। मतदानानंतर राजू शेट्टी यांची प्रतिक्रिया। पुण्याच्या आंबेगावातील मतदान केंद्रावर गोंधळ। मतदार याद्यांमध्ये नाव नसल्यानं मतदार संतप्त। बूथ केंद्रावर मतदारांची मोठी गर्दी। धाराशिवमध्ये अर्चना पाटलांनी पैसे आणि दारू वाटल्याचा आरोप। भाजपचा माजी सरपंच प्रशांत डोकेवर पैसे वाटल्याचा आरोप। पोलिसांकडून अदखलपात्र गुन्हा दाखल। नाशिकचे उमेदवार हेमंत गोडसे, राजभाऊ वाजे, शांतिगिरी महाराज यांच्यासह भास्कर वगैरेंना निवडणूक आयोगाची नोटीस। पूर्व परवानगी न घेताच सोशल मीडियावर प्रचार सुरू केल्यानं नोटीस बजावली। लातूरच्या सुनेगाव सांगवीमध्ये गावकऱ्यांचा मतदानावरच बहिष्कार। लातूर नांदेड मार्गावर सुनेगावाजवळ कट ऑफ पॉइंट द्या, गावकऱ्यांची मागणी। लेखी आश्वासन मिळेपर्यंत मतदान न करण्याचा निर्णय। वंचितच्या शिर्डीच्या उमेदवार उत्कर्षा रुपवते यांच्या गाडीवर हल्ला। अज्ञातांनी केलेल्या हल्ल्यामध्ये रुपवते थोडक्यात बचावल्या, गाडीचं मात्र मोठं नुकसान। उद्योग मंत्री उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत नॉट रिचेबल। सकाळपासून किरण सामंत नॉट रिचेबल असल्यामुळे कार्यकर्ते संभ्रमात। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।